नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सार्वजनिक आयव्यय अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। सुरुवातीला आपण पाहिलं की साधारणतः 16व्या शतकाच्या दरम्यान व्यापारवादी विचारवंत बोधिन यांनी सार्वजनिक आयव्ययाच्या संदर्भातील जे लिखाण आहे हे लिखाण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्यानं बोधिन यांनी सरकारची असणारी भूमिका, कर देय क्षमता, आयात कर, निर्यात कर या संदर्भामध्ये जे लिखाण आहे हे लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं। पुढे जाऊन 18व्या शतकामध्ये स्मिथ असेल, रिकार्ड असेल, JBC असतील यांनी सुद्धा सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च या संदर्भातील जे लिखाण आहे हे लिखाण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्यानं त्यानंतरचा जो काही कालखंड आहे याचा जर आपण विचार केला तर पुढे जाऊन सनातनवादी जे काही विचारवंत होते या सनातनवादी विचारवंतांनी प्रामुख्याने निर्हस्तक्षेप नीतीचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि प्रामुख्याने त्यांनी त्याचे जे स्थान आहे हे मर्यादित स्वरूपामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्यानं या राजस्वाचा जो पुरस्कार आहे हा राजस्वाचा पुरस्कार करत असताना प्रामुख्यानं JS मिल असेल, सिस्मोडे असेल, रॉबर्टसन असेल यांनी सरकारी हस्तक्षेपाचं जे समर्थन आहे हे समर्थन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। 20व्या शतकाच्या दरम्यान प्रामुख्यानं केन्स आणि रॉबिन्सन त्याचबरोबर चेंबरलिन यांनी या सार्वजनिक आयव्ययाच्या संदर्भातील जे असणारं महत्त्व आहे हे महत्त्व स्पष्ट करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न केला आणि त्यांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते आणि या संकल्पनेचा विचार करत असताना प्रामुख्यानं राजस्वाची किंवा सार्वजनिक आयव्ययाची जी काही कक्षा आहे ही कक्षा विस्तारत गेलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण या ठिकाणी सार्वजनिक आयव्यय याचा विचार करणार आहोत। सुरुवातीला सार्वजनिक आयव्ययाचा जो अर्थ आहे हा अर्थ या ठिकाणी विचारात घेत असताना आपल्या लक्षात येते की प्रामुख्यानं सार्वजनिक आय आणि व्यय याचा जर विचार केला तर आय म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च असलेला आपल्याला दिसून येतो। सरकारच्या उत्पन्न आणि खर्च याच्या काही दोन बाबी आहेत, या दोन बाबीशी संबंधित असणारे जे शास्त्र आहे याला आपण सार्वजनिक आयव्यय असं म्हणत असतो। प्रामुख्यानं सरकार विकासाची जी वेगवेगळी कामं आहेत ती कामं करत असलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि ही कामं करत असताना सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रामुख्यानं हा खर्च करत असताना सरकारच्या उत्पन्नाची सुद्धा विविध साधनं सरकारला निर्माण करावी लागत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच की प्रामुख्यानं सरकार वेगवेगळा खर्च करतं आणि हा खर्च करत असताना प्रामुख्यानं वेगवेगळ्या मार्गांनी सरकार उत्पन्नाची साधनं निर्माण करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्यानं अधिक लोकांचं कल्याण जर साध्य करायचं असेल तर सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये जो काही सार्वजनिक खर्च आहे हा सार्वजनिक खर्च करावा लागत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रामुख्यानं हा खर्च करत असताना किंवा सरकारचा वाढता जो खर्च आहे हा वाढता खर्च भागवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार वेगवेगळ्या मार्गांनी आपलं उत्पन्न प्राप्त करत असतं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आकारले जाणारे जे काही कर आहेत हे कर असलेले आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्यानं सरकारचा खर्च आणि उत्पन्न या संदर्भातील बाबीचा जो अभ्यास आहे हा अभ्यास या सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो। सुरुवातीला आपण सार्वजनिक आयव्यय याच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। ही चर्चा करत असताना प्रामुख्यानं डाल्टन यांनी दिलेली जी काही सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या आहे ही व्याख्या या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत। ही व्याख्या विचारात घेत असताना प्रामुख्यानं डाल्टन यांनी स्पष्ट केलेलं आहे की अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोहोंच्या सीमारेषेवरती असणारा एक विषय म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय। यामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न आणि खर्च या दोन्हींचा मेळ प्रामुख्यानं घातला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्याच्याशी संबंधित प्रामुख्यानं सार्वजनिक आयव्यय असलेला आपल्याला पाहायला मिळतं। हे डाल्टन यांची व्याख्या असलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढे जाऊन मसग्रेव यांनी सुद्धा सार्वजनिक आयव्ययाची जी व्याख्या आहे ही व्याख्या दिलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं सरकारच्या उत्पन्न आणि खर्च पद्धतीच्या भोवती
समस्यांची जी गुंतागुंत निर्माण झालेली असते तिला आपण साधारणतः सार्वजनिक आयव्यय असं म्हणत असतो. म्हणजेच की प्रामुख्यानं आपल्या लक्षात येतं की साधारणतः सरकार वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळवत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते किंवा सरकार वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न प्राप्त करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि प्रामुख्यानं हे जे मिळणारं उत्पन्न आहे या मिळणारं उत्पन्न सरकार खर्च करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उत्पन्न मिळवताना आणि ते उत्पन्न खर्च करत असताना विविध समस्या किंवा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या समस्येशी निगडीत असणाऱ्या सर्व बाबींचा जो अभ्यास आहे हा अभ्यास प्रामुख्याने सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की थोडक्यामध्ये आपल्याला सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय हे जर स्पष्ट करायचं झालं तर सरकारला मिळणारं उत्पन्न आणि खर्च या ज्या दोन बाबी आहेत या दोन बाबींच्या संदर्भामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संदर्भामध्ये सार्वजनिक आयव्यय हा जो घटक आहे हा महत्वाची भूमिका पार पाडत असलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्यानं सार्वजनिक आयव्ययाच्या व्याख्या पाहिल्यानंतर आपण सार्वजनिक आयव्ययाचं असणारं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप नेमकं काय आहे याबाबतची जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं आपण पाहतो की सार्वजनिक आयव्यय ही अर्थशास्त्रामध्ये असणारी एक महत्वाची शाखा मानली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. सरकारचं उत्पन्न किंवा त्याला आपण आय असं म्हणत असतो आणि सरकार करत असणारा खर्च किंवा त्याला आपण व्यय असं म्हणत असतो. या दोन्ही बाबींचा जो अभ्यास आहे हा अभ्यास प्रामुख्याने सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. हे सर्व पाहत असताना यामध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सर्व घटकांना मिळणारं उत्पन्न आणि हे सर्व घटक करत असणारा खर्च या सर्व बाबींचा समावेश सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की सार्वजनिक सत्ता याला आपण काय म्हणत असतो तर सरकार असं म्हणत असतो. प्रामुख्यानं सरकार वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न प्राप्त करत असलेलं आपल्याला दिसून येतं. याचा अभ्यास आपण कशामध्ये करतो सार्वजनिक आयव्ययामध्ये करतो. त्याचबरोबर सरकार वेगवेगळ्या मार्गांनी म्हणजेच की कर आणि करतर उत्पन्न प्राप्त करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याचा सुद्धा अभ्यास आपण कशामध्ये करतो सार्वजनिक आयव्ययामध्ये करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हे सर्व पाहत असताना प्रामुख्यानं कराचे असणारे वेगवेगळे प्रकार नेमके कुठले आहेत, प्रामुख्यानं हे कर आकारल्यामुळे त्याचा परिणाम नेमका काय होतो, प्रामुख्यानं कराचा दर नेमका कसा असणं गरजेचं आहे या सर्व बाबींचा अभ्यास सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर सरकार उत्पन्न मिळवत असताना इतर काही मार्गांचा अवलंब करत असते. त्यामध्ये फी असेल, सार्वजनिक क्षेत्रातील वस्तू आणि सेवांच्या किमती असतील, दंड असेल, या नेमक्या कुठल्या आहेत किंवा हे नेमकं कशा पद्धतीने आकारलं जातं याचा अभ्यास सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सार्वजनिक कर्ज, तुटीचा अर्थ भरणा, सार्वजनिक खर्च या सर्व बाबींचा समावेश सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आपण पाहतो की अलीकडे सार्वजनिक सत्तेच्या असणाऱ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि याचा परिणाम म्हणून प्रामुख्याने सार्वजनिक खर्चामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. पूर्वीच्या कालखंडामध्ये देश किंवा राज्याचं असणारं कार्यक्षेत्र हे मर्यादित होतं. परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करणं आणि देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणं एवढंच कार्य सरकारला करावं लागत होतं. याचा परिणाम म्हणून सरकारचा असणारा खर्च हा अत्यल्प होता. परंतु अलीकडील काळाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच देशाचं संरक्षण करणं ही जशी महत्त्वाची कार्य आहेत या कार्याबरोबरच प्रामुख्यानं देशातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणं, मूलभूत आणि अवजड उद्योगधंद्यांची उभारणी करणं ही जी काही कल्याणकारी कार्य आहेत ती कल्याणकारी कार्य सरकारला करावी लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. आणि या सर्व घटकांचा जो परिणाम आहे हा परिणाम म्हणून सरकारचा असणारा जो काही सार्वजनिक खर्च आहे हा सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं सरकारनं नेमका खर्च करत असताना कुठल्या तत्वाचा अवलंब करावा, सार्वजनिक खर्चाचे परिणाम काय होतील या सर्व बाबींचा अभ्यास प्रामुख्यानं सार्वजनिक खर्चामध्ये अभिप्रेत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर प्रामुख्यानं सार्वजनिक सत्तांकडून उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये
मेळ घालत असताना किंवा त्याच्यामध्ये समन्वय साधत असताना निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास प्रामुख्याने सार्वजनिक आयव्ययामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की त्याचं जर स्वरूप आपण पाहिलं तर पूर्वीच्या कालखंडामध्ये असणारं स्वरूप आणि अलीकडे त्याच्यामध्ये झालेला बदल हा या ठिकाणी अपेक्षित असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की वाढत्या सार्वजनिक खर्चामुळं सरकारच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि या वाढत्या जबाबदाऱ्यामुळं प्रामुख्याने सरकारचा खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये वारंवार बदल घडून येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं प्रामुख्याने सार्वजनिक आयव्ययाचं हे जे स्वरूप आहे हे स्वरूप आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं. यानंतर त्यातला आपल्याला पुढचा मुद्दा स्पष्ट करता येतो की सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती नेमकी कशा पद्धतीची आहे याबाबतची चर्चा थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रामुख्यानं वर आपण सार्वजनिक आयव्ययाच्या व्याख्या त्याचं असणारं स्वरूप हे विचारात घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने या वेगवेगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यातील पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो सार्वजनिक उत्पन्न. प्रामुख्यानं आपण सुरुवातीला पाहिलं की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या सर्व राज्य संस्थांना आवश्यक असणारा जो काही महसूल आहे हा महसूल कशा पद्धतीनं जमा करता येतो याचा विचार होणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की सार्वजनिक उत्पन्न ही सार्वजनिक आयव्ययाची एक महत्त्वाची शाखा मानली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आय आणि व्यय याच्यामध्ये प्रामुख्यानं आय म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च हे सुरुवातीला आपण पाहिलं. प्रामुख्यानं सार्वजनिक उत्पन्न किंवा सार्वजनिक आय याचा ज्या वेळेला आपण विचार करत असतो त्यावेळेला प्रामुख्यानं सरकारच्या उत्पन्नाच्या विविध साधनांचं वर्गीकरण करून त्यामध्ये नेमका फरक काय आहे याचं विवेचन या सार्वजनिक उत्पन्न या विभागामध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कर हे सरकारच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन मानलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि प्रामुख्यानं याचा परिणाम म्हणूनच कराचं वर्गीकरण असेल, कराची वेगवेगळी तत्व असतील, कर आकारण्याची पद्धत असेल किंवा कराचं उत्पादन आणि विभाजन आणि उपभोग या घटकांच्या वरती होणारे जे काही परिणाम आहेत ते परिणाम या सर्व बाबींचा जो अभ्यास आहे हा अभ्यास प्रामुख्याने सार्वजनिक उत्पन्न या घटकामध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतो. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो सार्वजनिक खर्च. प्रामुख्यानं सार्वजनिक खर्च याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला सरकार लोकांच्या असणाऱ्या ज्या काही विविध इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं वेगवेगळ्या प्रकारचा जो काही खर्च आहे हा खर्च करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि प्रामुख्याने त्या खर्चाच्या संबंधित जे काही घटक आहे त्या घटकांचा विचार सार्वजनिक खर्च या बाबीमध्ये केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. सार्वजनिक खर्चाचं जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण खर्चाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती, खर्चाची सार्वजनिक खर्चाच्या असणारी वेगवेगळी जी काही मार्गदर्शक तत्व आहेत ती तत्व, सार्वजनिक खर्चाचा उत्पादन, विभाजन आणि एकूणच आर्थिक जीवनावरती काय परिणाम होतो याचं विश्लेषण याच्यामध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अलीकडील कालखंडाचा जर आपण विचार केला तर सार्वजनिक खर्च हे आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणण्याचं एक प्रभावी साधन मानलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्याचा अभ्यास प्रामुख्याने सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीमध्ये विचारात घेत असताना सार्वजनिक खर्च हा एक घटक महत्त्वाचा मानला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर व्याप्तीतील तसा पुढचा भाग आपल्याला स्पष्ट करता येतो सार्वजनिक कर्ज. आपण पाहतो की प्रामुख्यानं सार्वजनिक कर्ज किंवा सार्वजनिक कर्जाचं असणारं प्रमाण हे अलीकडील कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सरकार या कर्जाचा वापर समाजासाठी करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं त्याच्यामध्ये सुद्धा कर्ज ही उत्पन्नाची आणि खर्चाची बाब असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या घटकामध्ये प्रामुख्यानं कर्ज उभारणीची कारणं असतील, सार्वजनिक कर्ज उभारण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील, त्याच पद्धतीने सार्वजनिक कर्ज परतफेडीची व्यवस्था असेल, कर्जाचं व्यवस्थापन असेल, कर्ज व्यवहारातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असतील, याबाबतची जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी केली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच प्रामुख्याने सार्वजनिक कर्ज हा एक त्याच्या व्याप्तीतील भाग आपण विचारात घेणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो वित्तीय व्यवस्थापन. प्रामुख्यानं सरकारला सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च हे जे काही दोन घटक आहेत त्या दोन घटकांच्या मध्ये मेळ घालण्याचं जे काही कार्य आहे हे कार्य करावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं.
आणि हे कार्य करत असताना प्रामुख्यानं त्यातील महत्त्वाचं साधन म्हणजेच की उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये मेळ घालण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे अंदाजपत्रक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं या घटकामध्ये अंदाजपत्रक म्हणजे नेमकं काय असतं, त्याचा उद्देश नेमका काय असतो, ते कशा पद्धतीने तयार केलं जातं, त्याचे प्रकार नेमके कुठले आहेत, त्याची अंमलबजावणी नेमकी कुठल्या पद्धतीने केली जाते, या बाबींची जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी केली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने वित्तीय व्यवस्थापन हा घटक या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो राज्यवित्तीय धोरण. प्रामुख्यानं आपण पाहतो की सरकार नियोजनाच्या माध्यमातून वेगवेगळी उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हे करत असताना प्रामुख्याने चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण यांची मदत किंवा यांचा अवलंब सरकारकडून केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. देशामध्ये आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणं, देशामध्ये असणारी आर्थिक विषमता कमी करणं, त्याचबरोबर नियोजनाच्या माध्यमातून देशाचा जलद आर्थिक विकास घडवून आणणं, या दृष्टिकोनातून सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील विविध साधनांचा योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. वेगवेगळ्या कालखंडामध्ये आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राजकोषीय धोरण नेमकं कशा पद्धतीनं कार्यान्वित करावं या संदर्भातील संपूर्ण विवेचन राजवित्तीय धोरणामध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रामुख्याने जे राजवित्तीय धोरण आहे हे अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि आता शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येतो संघीय वित्त व्यवस्था. प्रामुख्यानं आपण पाहतो की अलीकडील काही वर्षांमध्ये जी काही संघ राज्याची वाढ आहे ही संघ राज्याची वाढ होऊ लागलेली आपल्याला पाहावयास मिळते. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकार असेल, वेगवेगळी घटक राज्य असतील, यांचे विविध प्रकारचे संबंध विचारात घेऊन त्यापैकी अर्थविषयक संबंधाचा प्रामुख्याने याच्यामध्ये विचार केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. केंद्र सरकार आणि घटक राज्ये यांचे अर्थविषयक संबंध नेमके कशा पद्धतीचे आहेत, प्रामुख्याने त्याच्यामध्ये त्या संबंधाची तत्वे, कराच्या विभाजनाचे वेगवेगळे नियम, विविध देवघेवीचे व्यवहार मिटवण्याच्या संदर्भातील नियम, या सर्व बाबींचा जो अभ्यास आहे हा अभ्यास संघीय वित्त व्यवस्थेमध्ये केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ, स्वरूप आणि त्याची व्याप्ती या सर्व बाबींचा जो आढावा आहे हा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. धन्यवाद.